अच्छी बात है ना। अयोध्या के नाम से अगर रेलवे स्टेशन को जाना जाता है तो उसमें 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 टिप्पणी करने लायक क्या है? ठीक है, अच्छी बात है, लेकिन विकास भी करो, नाम मत बदलो। सर माजी पक्षानं आमंत्रणाचं आता वगैरे सर्वांना आमंत्रण मिळालं, मात्र ठाकरेंना अजून बघा, आमंत्रणाचं राजकारण या देशात कधी झालं नव्हतं. भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हाही हाच प्रकार झाला. भारतीय संसदेचं उद्घाटन झालं नव्या तेव्हाही हाच प्रकार झाला. आता राम मंदिराच्या बाबतीत अयोध्येत हेच सुरू आहे. हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत, हे देशाचे नाहीत, याला राष्ट्रीय स्वरूप नहीं है. अगर इस प्रकार से कोई कार्यक्रम होतात तेव्हा त्याला एक राष्ट्रीय स्वरूप आना चाहिए. ये राष्ट्र को समर्पित है, चाहे देश की नई संसद हो, चाहे अयोध्या का राम मंदिर हो. देश के स्वतंत्रता संग्राम में जिसका इतना भी योगदान नहीं है, जिसे हमारे मराठी में कवड़ी भर बोलते हैं, चार आने का योगदान नहीं है, वो हिंदुस्तान की संसद का उद्घाटन करेंगे या बनाएंगे? अयोध्या के संघर्ष में जिसका योगदान नहीं है वो आज सबसे आगे है. राजनीति ऐसी होती है और हम मानते हैं कि जिसकी सत्ता है वो इस प्रकार के काम करते आए हैं. भारतीय जनता पार्टी को अगर लगता है वो बहुत पवित्र काम करने जा रहे हैं, नहीं, ये देश का संस्कार और संस्कृति उसे मान्यता नहीं देते. अयोध्येमध्ये जाण्यासाठी काही जण योगदान म्हणून काही ना काही पाठवत आहे, कोण अगरबत्ती तर काही लाकडं काही दिवे अशा गोष्टी आता अयोध्येमध्ये पोहोचत आहे. आम्ही आमचं रक्त दिलेलं आहे. शिवसैनिकांनी रक्त, घाम आणि अश्रू दिलेले, बलिदान दिलेलं आहे. एक लक्षात घ्या. आता जे काय देत आहेत हा भारतीय जनता पक्षाची ही प्रचार यंत्रणा आहे. चला. तर संसदेचं उद्घाटन झालं तेव्हा देखील हाच प्रकार झाला असं संजय राऊतांनी म्हटलंय. आमंत्रणाचं राजकारण देशात कधी झालं नव्हतं असं देखील राऊत म्हणाले.